सोलापूर शहरातील वाढत्या वाहतूक नियमभंगाला आळा घालण्यासाठी सोलापूर शहर वाहतूक शाखेने रंगभवन ते 7 रस्ता परिसरात विशेष तपासणी मोहीम राबवली। या मोहिमेत ट्रिपल सीट प्रवास करणारे, विनापरवाना वाहन चालवणारे तसेच 18 वर्षाखालील अल्पवयीन मुलांकडून वाहन चालवण्याच्या प्रकारावर कडक कारवाई करण्यात आली आहे। वाहतूक पोलिसांनी नियमभंग करणाऱ्या वाहन चालकावर दंडात्मक कारवाई करत त्यांना वाहतूक नियमांचे पालन करण्याची सक्त ताकीद केली आहे। विशेषतः अल्पवयीन मुलांना वाहन चालवू देणाऱ्या पालकांनाही जबाबदारीची जाणीव करून देत अशा प्रकारांना आळा घालण्याचे आवाहन करण्यात आले। यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जयप्रकाश कांबळे यांनी पालकांना स्पष्ट इशारा देत सांगितले की 18 वर्षाखालील मुलांच्या हातात वाहन देणे हा कायद्याने गुन्हा आहे। त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांना वाहन चालवण्यास देऊ नये, अन्यथा वाहन चालकासह संबंधित पालकावरही कायदेशीर कारवाई करण्यात येईल। नमस्कार, मी PSI कांबळे शहर दक्षिण मधून आहे। सध्या सोलापुरातील वाहतुकीच्या संदर्भात कारवाई चालू आहे। अंडर 18 वाहन चालवणारे रिक्षा, बिगर परमिट रिक्षा किंवा विदाउट रेसच्या रिक्षा, अवैध प्रवासी वाहतूक त्याच्यावर सध्या कारवाई चालू आहे। माननीय वरिष्ठ अधिकारी, माननीय पोलीस आयुक्त सर, माननीय SQ मॅडम आणि आमचे पोलीस ACP आणि पोलीस इन्स्पेक्टर श्री होमणे साहेब यांच्या आदेशाने सदरची कारवाई चालू आहे। आणि आतापर्यंत एक 5 कारवाई झालेल्या आहेत। एक अंडर 18 मोटरसायकल त्यात मिळालेली आहे। एक दारू पिलेल्या अवस्थेतील एक वाहनधारक मिळालेला आहे, त्यांच्यावर कारवाई सुरू आहे।